नमस्ते मंडळी, अलिबाग पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे। आणि समोरचं दृश्य बघून तुम्हाला आपण एखाद्या कुठल्या तरी एका जत्रेमध्ये आलो आहोत असं वाटत असेल तर थोडासा तुमचा चुकीचं आहे। आता आपण आहोत अलिबागमधील श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये। आणि रामेश्वर मंदिरामध्ये सध्या एक वैशिष्ट्यपूर्ण अशी एक गोष्ट घडत आहे, ते म्हणजे एका मराठी मालिकेचं शूट होत आहे। आणि त्या मालिकेच्या निमित्ताने मंदिरामध्ये छानपैकी एक सेट उभा करण्यात आलेला आहे आणि मालिकेचं चित्रीकरण इथे चालू आहे। झी मराठीवरती सध्या एक नवीनच मालिका चालू झाली आहे, ती म्हणजे मी तुला जपणार आहे। आणि त्या मालिकेचं शूट सध्या रेवदंडा चौल येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये चालू आहे। आणि त्याचाच हा सगळा तामझाम समोरच एक छोटासा होमाचा सेट तयार करण्यात आलेला आहे। सध्या दुपार झाल्यामुळे कलाकारांची सुट्टी झालेली आहे। बाजूलाच एक जत्रेचा सेट उभा केला गेलेला आहे आणि देव रामेश्वराच्या समोरच असलेली ही पुष्करणी, मुळातच हे मंदिर खूप सुंदर आहे आणि त्या मंदिराच्या पार्श्वभूमीवरतीच हा सगळा सेट उभा करण्यात आलेला आहे। पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असं हे मंदिर दिसतं। साधारण एक 500 वर्ष जुनं असलेलं श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आणि त्याचा हा सुंदरसा असा परिसर, 500 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास असलेलं। आणि आता या मंदिराचा चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। मंदिर अगदी सुशोभित करण्यात आलेलं आहे। मालिकेत काम करणारी नवोदित मंडळी, स्थानिक मंडळींना प्राधान्य, सुंदर छान असं मंदिर आणि त्या मंदिराच्या पार्श्वभूमीवरतीच होत असलेलं एक शूट। मालिकेच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना संधी। आता आपण मंदिराच्या आतमधल्या भागामध्ये जात आहोत आणि इथे देखील एक असाच एक देवीचा एक सेट उभा करण्यात आलेला आहे आणि याच्या पाठीमागच आपल्या देवाचं म्हणजे श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आहे। समोर पाहिल्यानंतर तुम्हाला मंदिर वाटलं असेल, पण अशा प्रकारचा सेट उभा केला गेलेला आहे। आपण एखादी मालिका बघताना समोरून पाहतो, पण त्याचं आतमधला अंतरंग मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि देवी भवानीची मूर्ती आपल्यासमोर साक्षात उभी केली गेलेली आहे। अजून 2 दिवस या मालिकेचं शूट इथे चालणार आहे। बाय मंडळी।